सोलापुरातील कुंभारीजवळील रेनगर येथे देशातील सर्वात मोठा 30,000 घरकुलांचा गृहप्रकल्प साकारला जात आहे। 19 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील 15,024 घरांचे लोकार्पण झाले। मात्र 1.5 वर्षांहून अधिक काळ उलटूनही तब्बल 11,200 लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळालेल्या नाहीत। ही धक्कादायक बाब समोर आली आहे। लाभार्थ्यांनी स्वतःचा हिस्सा न भरल्याचे कारण पुढे केले जात असले तरी पैसे भरलेल्या सुमारे 3800 जणांपैकी 200 कुटुंबच प्रत्यक्ष राहायला गेली आहेत। रेनगर गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन 9 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते। महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने 4 वर्षात पहिल्या टप्प्यातील घरे पूर्ण केली। प्रत्येक लाभार्थ्यास केंद्र सरकारकडून 2.5 लाखांचे अनुदान देण्यात आले असून उर्वरित 2.5 लाख रुपये स्वतःहून भरावे लागतात। सुमारे 13,000 लाभार्थींना बँकेकडून 2,10,000चे कर्ज मंजूर झाले। त्यापैकी 4,500 लाभार्थी नियमित हप्ते भरत असून 250 जणांनी स्वतःचा हिस्सा पूर्णपणे भरला आहे। अनेकांना बँक कर्जाचे सुरुवातीचे 38 ते 40,000 रुपये भरता आलेले नाहीत। बँकेचे हप्ते थकवलेल्या 2,500 ते 3,000 लाभार्थ्यांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आहे। कारवाई टाळण्यासाठी फेडरेशनने सुमारे 19 कोटी रुपये भरल्याचे सांगितले जाते। मात्र आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण न झाल्याने लाभार्थ्यांनी राहायला जाणे टाळले आहे। केंद्राकडून 2.5 लाखांचे अनुदान मिळते। प्रत्येक लाभार्थ्यास 2.10 लाखांचे बँक कर्ज मिळते। 18 महिन्यानंतर बँकेच्या हप्त्यांपोटी 38 ते 40,000 रुपये स्वतःचा हिस्सा भरून भरावे लागतात। याशिवाय देखभाल खर्च आणि फेडरेशनची सभासद वर्गणीही द्यावी लागते। ते पैसे देऊ शकत नसल्याने अनेक लाभार्थ्यांना चाव्या मिळालेल्या नाहीत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।